बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडत असताना घरातल्या मंडळींना काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खाण्याची इच्छा होते. मग आपण भजी करतो, कधी बटाटा भजी करतो, कधी कांदा भजी करतो. पण नेहमी नेहमी भजी करण्यापेक्षा तुम्ही मक्याच्या दाण्यांची भेळ करून बघा. गरमागरम असते ही आणि इतकी स्वादिष्ट लागते आणि खूप हेल्दी ऑप्शन आहे हे. तुम्ही नक्की करून बघा. आता हे मक्याचे दाणे मी मंडईतून आणलेले आहेत, सोललेलेच दाणे आणलेले आहेत विकत. ते मी आता डब्यामध्ये काढते आहे. डब्यातले जे मक्याचे दाणे आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि पिशवीतले जे आहेत त्याची आज आपण रेसिपी करणार आहोत. हे मक्याचे दाणे फ्रीजमध्ये ठेवायचे. 1 काय 2 आठवडेही अगदी छान टिकतात. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीजमधून काढायचे आणि खायचे. अगदी छान राहतात. आता हा डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे उरलेले जे मक्याचे दाणे आहेत त्याची आपण भेळ करणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत. तीही अगदी 5 मिनिटात होणारी. 5 मिनिटांमध्ये आपण ही कॉर्न्स भेळ करू शकतो. आता मी मक्याचे दाणे वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता हे मक्याचे दाणे आपण भाजून घेणार आहोत. यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकूया. तेलही आपण जास्त वापरायचं नाही, अगदी थोडंसं तेल लागतं याला. 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण हे मक्याचे दाणे त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता 2 मिनिटे आपण तेलामध्ये हे मक्याचे दाणे चांगले परतून घेऊया. जास्त वेळ लागत नाही ही कॉर्न्स भेळ करायला, अगदी 5 मिनिटं पुरेशी आहेत. 2 ते 3 मिनिटे आपण चांगले परतून घेऊया हे कॉर्न्स आणि नंतर याच्यामध्ये मीठ आणि तिखट टाकायचं आहे. लहान मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही फक्त मीठ टाकलं तरी चालेल आणि मोठ्या मुलांना खायचं असेल तर आपण थोडीशी मिरची पावडर टाकायची त्याच्यामध्ये. आता मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे. 3 मिनिटे हे कॉर्न्स आपण एकसारखे हलवत भाजलेले आहे. त्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी मिरची पावडर मी आता टाकलेली आहे. थोडीशी हळदही टाकूया. अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे कलरसाठी. आता हे सर्व साहित्य मक्याच्या कणसामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आता 2च मिनिटे फक्त आपण भाजायचं आहे. तिखट मीठ टाकल्यानंतर जास्त वेळ भाजायचं नाहीये. त्याचबरोबर 5 मिनिटापेक्षा आपण हे कॉर्न जास्त वेळ परतायचे नाहीयेत. नाहीतर काय होतं, कॉर्न्स मधलं जे पाणी आहे ना ते आटून जातं आणि कॉर्न्स खाताना ते रसरशीत लागत नाही. त्यामुळे आपण जास्त वेळ परतायचे नाहीत. 5 मिनिटे पुरेशी आहेत. आता कॉर्न चांगले गरम झालेले आहेत. तिखट मीठही चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये. आता आपण गॅस बंद करूया आणि कॉर्न्स भेळ कशी करायची ते बघूया. बघा, मस्त गरमागरम असे हे कॉर्न्स तयार झालेले आहेत. ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी मस्त चटपटीत असे कॉर्न्स तयार झालेले आहेत गरमागरम. तुम्ही हे असेचही खाऊ शकता, खूप चविष्ट लागतात. पण आज आपण याची भेळ करणार आहोत. कधी कधी आम्ही असेच खातो कॉर्न्स, याच्यामध्ये काही टाकत नाही. पण कधी भेळ खाण्याची इच्छा झाली तर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटोही टाकायचा आहे. त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस आपण याच्यामध्ये टाकूया. लिंबाची छोटीशी फोड घेतलेली आहे आणि लिंबाचा रस मी याच्यामध्ये टाकते आहे. आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि सर्व साहित्य छानसं मिक्स करूया मक्याच्या दाण्यांमध्ये आणि चटपटीत गरम कॉर्न्स भेळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. दिसतानाच दिसते ना की किती भन्नाट झालेली आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. बघितल्या खाण्याची इच्छा होते. इतकी चटपटीत टेस्टी लागते ना ही भेळ. तर तुम्ही एकदा ही 5 मिनिटात तयार होणारी कॉर्न्स भेळ नक्की करा. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.